राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेचं जगावेगळं. नमस्कार लाईव्ह. आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी, प्रत्येकाच्या सन्मानासाठी. आम्ही तुम्हाला मिळवून देणार आहोत तुमचे हक्क. आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी. नमस्कार लाईव्ह. व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर, ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरबात. नमस्कार लाईव्ह, बातमी तुमच्या जवळ. नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. नमस्कार लाईव्हच्या सकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत. सुरुवातीला हेडलाईन. मराठवाड्यातील दुष्काळाचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथकाने केली बीड जिल्ह्याच्या दुष्काळाची पाहणी. स्वातंत्र्यदिनी जिल्ह्यातील शाळांमध्ये वृक्षारोपण, सामाजिक वनीकरणाचा उपक्रम. नांदेड जिल्ह्यात उद्या विजेमुळे होणारी जीवितहानी आणि वित्तहानी टाळण्याकरिता विद्युतरोधक यंत्रणाचे शास्त्रज्ञांचे पथक नांदेड दौऱ्यावर. नांदेड येथे नवीन गृहनिर्माण प्रकल्प राबविण्यासाठी सिडकोतील विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नेमा. खासदार अशोकराव चव्हाण यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. राज्य शासनाने गडकिल्ले संवर्धनासाठी नियुक्त केलेल्या किल्ले संवर्धनात नांदेड जिल्ह्यातील माहूर येथील किल्ल्याचाही होणार संवर्धन. आता बातमीपत्र विस्ताराने. यंदाच्या हंगामातील आजवरच्या अपुऱ्या पावसामुळे निर्माण झालेल्या बीड जिल्ह्यातील परिस्थितीची पाहणी केंद्रीय कृषी मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव तथा केंद्रीय दुष्काळ निवारण आयुक्त राघवेंद्र सिंग आणि राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाचे व्यावसायिक संचालक ए.के. सिंग यांच्या पथकाने केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. जालना जिल्ह्यातील वडीगोंद्रे येथून या पथकाचे बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात आगमन झाले. यावेळी प्रारंभी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी बीड जिल्ह्यातील पीक परिस्थिती, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, चारा टंचाई आणि जलसंधारणाच्या कामाची सद्यस्थिती पथकासमोर मांडली. या पथकासोबत विभागीय आयुक्त उमाकांत दांगट, कृषी संचालक एस.एस. अडसूळ, नाशिकच्या फलोत्पादन मंडळाचे उपसंचालक वीरेंद्र सिंह, कृषी सहसंचालक के.पी. मोटे, मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव नन्नावरे, जलसंधारण, पशुसंवर्धन, रोजगार हमी योजना, पाणी पुरवठा व जलसंपदा विभागाचे अधिकारी आणि गेवराईचे आमदार लक्ष्मण पवार यांची यावेळी उपस्थिती होती. पथकाने बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील कुंभारगाव येथील शेतकरी शिवाजी सुखदेव चौधरी याच्या शेताला भेट देऊन पीक परिस्थितीची पाहणी केली. त्यानंतर मादळमोही येथील शेख रजाक या शेतकऱ्याच्या शेताची पाहणी करून 20 ते 25 शेतकऱ्यांशी पथकाने संवाद साधला. शेतकऱ्यांनी अपुऱ्या पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची आणि नुकसानीची सविस्तर माहिती दिली. बीड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या बिंदुसरा धरणाच्या कोरड्या पडलेल्या स्थितीचाही केंद्रीय पथकाने पाहणी केली. सातत्याने या धरणात पाणीसाठा नसल्यामुळे बीड शहराला पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. पाली येथे जलयुक्त शिवार अभियानांतर्गत करण्यात आलेल्या जलसंधारणाच्या विविध कामांचीही पथकाकडून पाहणी करण्यात आली. या अभियानाच्या अंमलबजावणीमुळे यंदाच्या अपुऱ्या पावसाचे पाणी सुद्धा जमिनीत साठविण्यास मदत होत असल्याचे चित्र आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या आदेशान्वये यंदा स्वातंत्र्यदिनी राज्यातील सर्व शाळांमध्ये वृक्षारोपण करण्यात येणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून सामाजिक वनीकरण विभागातर्फे जिल्ह्यातील 305 शाळांमध्ये आणि नांदेड वन विभागाच्या वतीने 280 शाळांमध्ये वृक्षारोपण केले जाणार आहे. या वृक्षारोपणासाठी सवलतीच्या दरात म्हणजे अवघ्या 3 रुपयांना प्रतिरोप वाहतुकीसह पुरवठा केला जाणार आहे. दिनांक 15 ऑगस्ट रोजी झेंडावंदनानंतर 20 रोपे वृक्षारोपण करून लागवड करावयाची आहे. सामाजिक वनीकरणाचे उपसंचालक सूर्यकांत मंकावार यांनी ही माहिती दिली आहे. तसेच सामाजिक वनीकरण नांदेडच्या वतीने महाराष्ट्र ग्रामीण रोजगार योजनेअंतर्गत रस्ता दुतर्फा, कालवा दुतर्फा नांदेड जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात 1 लाख रोपे लावण्यात येणार आहे असेही त्यांनी सांगितले. तसेच जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने स्वातंत्र्य दिनानिमित्त किमान 1 तरी झाड लावावे असेही आवाहन करण्यात आले आहे. स्वातंत्र्य दिनाच्या वृक्षारोपण कार्यक्रमासाठी 8 लागवड अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते अधिकारी नांदेड अर्धापूर्व मुदखेडसाठी जी.एन. जाधव, लोहा व कंधारसाठी के.वाय. शेख, किनवट व माहूरसाठी डी.यू. जाधव, मुखेडसाठी पी.एम. देशमुख, बिलोली धर्माबाद नायगावसाठी एस.बी. चव्हाण, हदगाव हिमायतनगरसाठी सौ एस.एच. मोतेवार, देगलूरसाठी जी.एन. जाधव आणि भोकर उमरीसाठी एन.एस. राऊत. तरी रोपे मिळवण्यासाठी नागरिकांनी वरील लागवड अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा असे आवाहन सामाजिक वनीकरणाचे उपसंचालक सूर्यकांत मंकावार यांनी केले आहे. नांदेड जिल्ह्यातील भागांमध्ये वारंवार कोसळणाऱ्या विजेमुळे होणारी जीवितहानी आणि वित्तहानी टाळण्याकरिता विद्युतरोधक यंत्रणा उभारणीचा अभ्यास करण्यासाठी एमआयटी पुणे येथील 2 शास्त्रज्ञ उद्या दिनांक 13 ऑगस्ट रोजी नांदेड जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. जिल्हा प्रशासनाकडे शिवसेनेचे जिल्ह्यासह संपर्क प्रमुख तथा जिल्हा नियोजन समितीचे
सदस्य प्रकाश कोडगे यांनी 19 जून 2015 रोजी तसेच तुराटी तालुका उमरी येथील माजी सरपंच लक्ष्मण यशवंतराव सावंत यांनी दिनांक 3 जून 2015 रोजी लेखी तक्रार दिली होती. दिलेल्या तक्रारीनुसार जिल्ह्यातील माहूर, भोकर, उमरी, मुखेड या भागात अनेक ठिकाणी वारंवार वीज पडून मोठ्या प्रमाणात जीवितहानी तसेच वित्तहानी होते. हे नुकसान टाळण्यासाठी या भागात वीज रोधक यंत्रणा उभारणे गरजेचे आहे असे म्हटले होते. या तक्रारीची नोंद घेत जिल्हा प्रशासनाने उद्या दिनांक 13 ऑगस्ट रोजी पुणे येथील MIT संस्थेतील शास्त्रज्ञ डॉक्टर SD पवार व डॉक्टर गोपालकृष्णन यांना या भागाचा शास्त्रशुद्ध अभ्यास करण्यासाठी आमंत्रित केले आहे. त्यानुसार हे पथक नांदेड जिल्हा दौरा करून वीज रोधक यंत्रणा उभारण्याबाबत मार्गदर्शन करणार आहेत. सध्या जिल्ह्यामध्ये मुखेड, देगलूर तालुक्यातील मरखेल, उमरी तालुक्यातील हदगाव व कंधार तालुक्यातील बाचोटी येथे ही वीज रोधक यंत्रणा उपलब्ध आहे. वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही एकत्र नमस्कार लाईव्हचे सकाळचं बातमीपत्र. शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर. बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. फ्लावर सोबत चॉकलेटचा सेल, हार्ट शेप चॉकलेट, लिप शेप चॉकलेट, हॅपी बर्थडे चॉकलेट, अॅनिव्हर्सरी चॉकलेट, आय लव्ह यू चॉकलेट, टिंचाक डिचाक, डिंचाक डिचाक, विविध शेपचे गिफ्ट पॅकिंग मध्ये चॉकलेट, खाण्यासाठी पोटलीचे चॉकलेट, डिंचाक डिचाक, डिंचाक डिचाक. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. शहरातील नागरिकांची निवासाविषयीची वाढती मागणी लक्षात घेता नांदेड मनपाच्या हद्दीत असलेल्या असरजण येथील 75 हेक्टर जागेवर नवीन गृहनिर्माण प्रकल्प राबविण्यासाठी सिडकोला विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून मान्यता द्यावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. संसदेच्या अधिवेशनात ते व्यस्त असल्यामुळे त्यांच्या वतीने आमदार अमरनाथ राजूरकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे या आशयाचे निवेदन दिनांक 11 ऑगस्ट रोजी सुपूर्द केले. मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात त्यांनी असे म्हटले आहे की नांदेडचा वाढता विकास लक्षात घेऊन असरजण येथील 75 हेक्टर क्षेत्रावर गृहनिर्माण प्रकल्प राबविण्यासाठी 2010 ते 11 मध्ये ठराव घेऊन सिडकोला विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्तीला मान्यता देण्यासाठी शासनाने प्रस्ताव सादर केला होता. सदर गृहनिर्माण प्रकल्पाची जागा महापालिकेच्या कार्यक्षेत्रात येत असून या भागात रस्ते, पाणी, ड्रेनेजच्या सर्व सोयी उपलब्ध आहेत. हा भाग नांदेड लातूर रस्त्याजवळ असून वेगाने विकसित होत आहे. सिडकोने केलेल्या मागणी संरक्षणाला यापूर्वीच मोठा प्रतिसाद मिळाला होता व या ठिकाणी सिडकोने गृहनिर्माण योजना राबविण्यासाठी नांदेड वाघाळा मनपानेही संमती दिली होती. असे असताना सुद्धा अचानकपणे सिडकोच्या संचालक मंडळाने ठराव घेऊन ही योजना रद्द केली. नागरिकांकडून स्वीकारलेली अमानत रक्कम परत करण्याचा ठराव घेऊन कामाची अंमलबजावणी सुरू केली आहे. एकीकडे शासन स्तरावर प्रस्ताव प्रलंबित असताना सिडकोने परस्पर प्रकल्प रद्द करणे ही बाब मोगम नाही. त्यामुळे शासनाने या विषयात तात्काळ लक्ष घालून पूर्वीचे शासन स्तरावरील प्रस्ताव मान्य करून सिडको सदर योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी आदेशित करावे असे खासदार अशोकराव चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. खासदार अशोकराव चव्हाण यांचे निवेदन विधान परिषद सदस्य आमदार अमरनाथ राजूरकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले असून याविषयी तात्काळ निर्णय घेण्याची आग्रही भूमिका आमदार राजूरकरांनी सुद्धा मुख्यमंत्र्यांकडे मांडली आहे. राज्य शासनाने गडकिल्ले संवर्धनासाठी नियुक्त केलेल्या किल्ले संवर्धन समितीच्या कामाने आता वेग घेतला आहे. संरक्षित आणि असंरक्षित किल्ल्याची मोजणी आणि नकाशा मापनासाठी समितीने एकूण 25 किल्ल्यांची निवड केली असून यात मराठवाड्यातील अंतूर आणि माहूरच्या रामगडचा समावेश आहे. किल्ले संवर्धन समितीमार्फत मुंबई आणि कोकण विभागातील दुर्ग संवर्धन करणाऱ्या संस्थांना प्रशिक्षण देण्यासाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन रविवारी सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिरात झाले. या कार्यशाळेत किल्लेप्रेमी संघटनांच्या निवडक प्रतिनिधींनी पूर्वनोंदणी करून सहभाग घेतला. किल्ल्याचे जतन आणि संवर्धन करण्याची शास्त्रीय पद्धत घ्यावयाची काळजी, कायदे आणि संकेत या विषयावर ज्येष्ठ इतिहासतज्ञ पांडुरंग पलकवडे, पुरातत्वतज्ञ डॉक्टर तेजस गर्गे, डॉक्टर अभिजित आंबेडकर, डॉक्टर सचिन जोशी आणि भावी कुलकर्णी यांचे सादरीकरण झाले. पहिल्या फेरीत औरंगाबाद जिल्ह्यातील अंतूर आणि नांदेड जिल्ह्यातील माहूरच्या रामगड या 2 किल्ल्यांचा समावेश करण्यात आला आहे. या दोन्ही किल्ल्यांचा पर्यटन स्थळ म्हणून विकास करण्याची शिफारसही समितीने शासनाला केली.
आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात. पावसाने पाठ फिरवल्याने मराठवाड्यात 1188 टँकरने पाणी पुरवठा. नांदेडमध्ये 439 टँकरने होत आहे पाणी पुरवठा. तिहार जेलमध्ये एका कैद्याची हत्या, 4 कैद्यांवर हत्येचा आरोप. राज्यातील स्वयंसेवी संस्थांना जलयुक्त शिवार अभियानात सामावून घेणार पंकजा मुंडे. लातूर जिल्ह्यात पावसाअभावी अनेक ठिकाणी खरीपाचा पेरा झाला नाही. तुमच्या आजोबांनी लिहिलेला इतिहास वाचा, आव्हाडांचा राज ठाकरेंना सल्ला. आजचे वाढदिवस कपिल गायकवाड, सूर्यकांत वाणी, गजानन अडकिने, रावसाहेब अंतापूरकर, सिद्धांत धुपे, आकाश माकारे, असीम चौधरी, निलेश मनाटकर, कृष्णा सेठ, धनंजय पाटील सूर्यवंशी, प्रसन्नजित एडके या सर्वांना वाद असलेल्या सगळ्यांच्या वाढदिवसाला नमस्कार लाईव्ह तर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. निधन वार्ता. सुंदराबाई बालकिशन इर्लेवाड, लक्ष्मीबाई डुईजड, दत्तात्रय गोविंदराव खंडागळे. आजचा सुविचार. जो नेहमी प्रसन्न राहतो त्याच्यात आळस असू शकत नाही. आळस हा सगळ्यात मोठा दुर्गुण आहे. किरण मोरे, नमस्कार लाईव्ह वाचक. शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन. मराठवाड्यातील दुष्काळाचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथकाने केली बीड जिल्ह्याच्या दुष्काळाची पाहणी. स्वातंत्र्यदिनी जिल्ह्यातील शाळांमध्ये वृक्षारोपण, सामाजिक वनीकरणाचा उपक्रम. नांदेड जिल्ह्यात उद्या विजेमुळे होणारी जीवितहानी आणि वित्तहानी टाळण्याकरिता विद्युतरोधक यंत्रणाचे शास्त्रज्ञांचे पथक नांदेड दौऱ्यावर. नांदेड येथे नवीन गृहनिर्माण प्रकल्प राबविण्यासाठी सिडकोतील विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नेमा. खासदार अशोकराव चव्हाण यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. राज्य शासनाने गडकिल्ले संवर्धनासाठी नियुक्त केलेल्या किल्ले संवर्धनात नांदेड जिल्ह्यातील माहूर येथील किल्ल्याचाही होणार संवर्धन. आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हचं सकाळचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार. जग आता जवळ आले. जवळ म्हणजे किती? अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये. तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय, पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी. नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ.